तरी सुद्धा खोलीत जाऊन पडद्याच्या मागून बघायचं कोण आलंय काय आलंय. आई सांगायची की जाऊन भेट त्यांना, कोण आलंय काय आलंय विचारपूस कर. मॅनर्स असतात, एटिकेट्स असतात, पण लाज वाटायची. ही भीती असते, फिलिंग ऑफ गेटिंग जज. म्हणजे आपल्याला दुसरे काय म्हणतील, माझं चुकलं तर काय होईल, माझ्याकडून नीट झालं नाही तर काय होईल. ही अशी फिलिंग ऑफ गेटिंग जज हे काही प्रकारात असतात. हे सगळे तुमच्या अनाहत चक्राशी संबंधित असतात. चक्र नंबर 4. ते जसं जसं ओपन होतं तुमचं ध्यानाच्या शक्तीने, तसं तसं तुमच्यामध्ये मोकळेपणा येतो. संवाद साधणं. तर संवाद साधणं हे विशुद्धी चक्राशी संबंधित. विशुद्धी चक्रावरचा ब्लॉक किंवा त्याच्यावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या निघून गेल्या की आपलं कम्युनिकेशन पण सुधारतं. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता लहान आहात, जसं जसं तुम्ही मोठे व्हाल तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता भासेल. कारण बोललं नाही तर गडबड होते. मराठीमध्ये म्हणे ना, जो बोलेल त्याचं विकेल, जो बोलणार नाही त्याचं काहीच विकलं जातं. तसा प्रकार. तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे करण्यासाठी, स्वतःला त्याला शब्दशः म्हणता येणार नाही विकण्यासाठी, पण तुम्हाला तुमचं दाखवून द्यावं लागतं प्रत्येक ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, की माझ्यामध्ये पण या क्वालिटीज आहेत, या गोष्टी माझ्यामध्ये आहेत चांगल्या, म्हणून मी तुमच्यासाठी चांगला आहे, उपयोगी आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येणं गरजेचं. कुठलाही तुमचा शारीरिक प्रॉब्लेम, मानसिक प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम, सोशल प्रॉब्लेम कुठलाही घ्या, एकच लक्षात ठेवायचं काय, तुम्ही विश्वास ठेवा ना तर नका ठेवू, तो आतल्या तुमच्या सटल सिस्टीमशी संबंधित असतो. तुमची चक्र जेवढी शुद्ध, संतुलित, तुमच्या अडचणी तेवढ्याच कमी होतात. कुठलीही अडचण आली की समजायचं आपल्या चक्रांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर काम करायचं ध्यानाच्या मदतीने, आणि मग बघा तुमच्यातले प्रॉब्लेम कसे सॉर्ट आउट होतात. तुमच्या आता स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत, राष्ट्रभाषेची परीक्षा आहे, त्या परीक्षांच्या काळामध्ये तुम्हाला याची आवश्यकता अगदी नक्कीच भासते. म्हणजे तुम्ही करणं गरजेचं. तर तुम्ही करत जा. बाकीच्या गोष्टी बोलला नाही किंवा काही केलं नाही हरकत नाही, पण मेडिटेशन विसरू नका. करत नसाल तर करायला चालू करा. 5-5 मिनिटांनी फरक पडणार नाही. 5-5 मिनिटं तुमच्या स्वतःसाठी काढले तर पुढं तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी तुमचा जो काही पाया आहे, फाउंडेशन आहे, ते एकदम भक्कम होईल. कुठल्याही टेम्पटेशनने, कुठल्याही अडचणींनी तुम्ही डगमगून जाणार नाही. शांततेने तुम्ही सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढा. ठीक आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन करत जा नियमितपणे. चालू करा.